नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती. तर चला सुरुवात करूया. तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे कुसुमताईचं आणि सायलीचं असंच बोलणं चालू असतं. मग आता कुसुमताई म्हणते, आता जोशी वकील तर मधुभाऊला बोलला की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये सही करायला नको जाऊ. आणि मग आता मंडळी आता तसंच सायलीला हे सगळं कळतं. तेव्हा आता सायली फोन ठेवते आणि मग आता तसंच मग आता अर्जुनला फोन करते. आणि मग आता अर्जुनने हे सगळं ऐकल्यावर म्हणजे आता मंडळी सायली जेव्हा आता अर्जुनला हे सगळं सांगते, जे आता कुसुमताई बोलली, तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे तर असं नाही चालत. अहो मिसेस सायली, तुम्ही ना कसं पण करून मधुभाऊला म्हणजे कसं करून तुम्ही मधुभाऊला सांगा हा की सही करायला. अहो कारण की ना त्याच्याशिवाय एक पण स्टेप कंप्लीट नाही होणार. आणि मंडळी 1-2 सेकंड तर म्हणजे अर्जुन विचारातच पडलेला असतो की जोशी वकीलने असं का केलं असेल. आणि मग आता मंडळी आता फोन ठेवल्यावर आता लगेच आता मग कुसुमताईला सायली फोन करते. आणि मग आता ती कुसुमताईला सांगते की म्हणजे आता म्हणजे आता सायल्या कुसुमताईला सांगते की अगं कुसुमताई, तू आहे ना तू मधुभाऊला सांग की ना सही करायला आणि कसं पण करून त्यांना सही करावंच. अगं कारण की त्याशिवाय ना एक पण स्टेप अशी कंप्लीट नाही होणार, त्यामुळे सगळ्याच सह्या करावंच लागतात. आणि मंडळी आता कुसुमताई जरासं डोकं लावते आणि मग आता ती मधुभाऊकडे जाऊन म्हणते की अहो त्या जोशी वकिलाचा माझ्या मोबाईलवरून फोन आलेला, आता आपल्याला ना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सह्या करायच्या आहेत. आणि मग आता कुसुमताई त्या मधुभाऊचा हात पकडून अशी त्यांना असं उभा करते. आणि मग आता मधुभाऊ म्हणतात की अगं थांब जरा. अगं कुसुम, मला तू एक सांग, त्या जोशी वकिलांनी तुझ्या मोबाईलवरून का फोन केला. मग आता मंडळी आता मग म्हणजे आता ही कुसुमताई आता बहाणा म्हणून म्हणते की अहो तुमचा फोन आहे ना लागत नव्हता, त्यामुळे चला आता आपण आता पटकन चलव्या. आणि आता मंडळी आता इकडे बघा, आता ही तन्वी म्हणजे आता ही प्रिया आता अश्विनला म्हणत असते, अरे अश्विन मला जगायचंच नाही रे. अरे काल तर मम्मी पप्पांनी माझ्या समोसे पण आणले, पण मी तुला खरं सांगते मी एक पण तुकडा खाल्ला नाही. आणि आता मंडळी आता अश्विन त्या म्हणजे प्रियाचा हात पकडतो आणि मग तो म्हणतो अगं तू टेन्शन नको घेऊस. आणि आता मंडळी बघा, आता ही सायली काहीतरी पदार्थ वगैरे बनवत असते. आणि मग आता ही कुसुमताई येते आणि मग ती म्हणते, अहो सायली ताई काय वास येतोय माहिती आहे का. मग आता ही सायली म्हणते, अहो मी तसं बनवायचे तसंच बनवते, पण जरासं वेगळी पद्धतीने बनवते. आणि आता मंडळी बघा, आता अर्जुन आणि चैतन्य त्या जोशी वकिलाच्या ऑफिसमध्ये जात असतात. पण मंडळी आता अर्जुन आणि चैतन्य बघतात की हा जोशी वकील आणि हा महिपतचा वकील हे दोघे तर एकसाथ मिळालेले आहेत. आणि मग आता मंडळी आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की अरे चैतन्य तू पाठव. आणि मग आता मंडळी आता बघा, आता अर्जुन आणि चैतन्य ऐकत असतात आणि मग ते म्हणत असतात की अरे हा जोशी वकील महिपतच्या वकील सांगते काय करतो. आणि आता मंडळी बघा, आता पूर्णाजीच्या समोर ते बर्फी वगैरे ठेवलेली असती. मग आता पूर्णाजी म्हणजे हळूच येते आणि मग हळूच म्हणजे इकडे तिकडे बघती. आणि मग आता ते एक बर्फी असे उचलतात आणि मग ते खाऊन टाकतात. आणि मग आता खाल्ल्यावर आता ते परत अशी म्हणजे आता ते जायची ॲक्टिंग करतात आणि मग परत एक बर्फी उचलून खातात. आणि मग आता इकडे सायली येते आणि मग ती सायली म्हणते की अहो खा त्यावर मी एवढी साखर पण नाही टाकली. मग आता पूर्णाजी लगेच म्हणते की मी ती चुकून खाल्ली आणि मला का आवडत नाही अशी दुसऱ्यांच्या हाताकडून मंडळी. आणि ते आता दुसरी खाणारच असतात. तेवढ्यात आता मग सायली जेव्हा येते तेव्हा मग आता ते ठेवून देतात. आणि मग आता कुसुम म्हणजे आता मग आता विमलताई म्हणते की अहो तुम्ही एवढं वाईट वाटून नका घेऊ. आणि आता मंडळी बघा, आता सायली आणि विमलताई म्हणजे किचनमध्ये आहे. आणि मग आता तेवढ्यात आता कल्पनाताई येते आणि मग ती म्हणते, अय विमल, मी तुला पहिलं सांगते, अशा ना बाहेरच्या संगते असं राहायचं नाही, कळालं का. भले आमच्या घरातलीच आहे पण तरी पण मी तुला सांगून ठेवते विमल. आणि आता मंडळी बघा, आता हा अश्विना म्हणजे प्रियाला समजवत असतो. तो तिला म्हणत असतो, अगं तू एवढं जास्त टेन्शन नको घेऊस गं. आणि आता मंडळी बघा, आता पवार आणि जोशी काहीतरी बोलत असतात एकमेकांसंगती. आता जोशी म्हणत असतो की अरे आपलाच विजय रे, तू काळजी नको करूस. आणि मग आता हा पवार म्हणतो की अरे त्या म्हाताऱ्याला तर काही कळत नाही आहे आणि तो स्वतःला लयच जास्तच शहाणा समजतोय. आणि आता मंडळी बघा, आता ते दोघं निघालेले आहे आणि आता अर्जुन आणि चैतन्य विचारात पडलेले आहे. पण आता मंडळी बघा, आता प्रतिमा त्याने ह्या तन्वीला एकदम शिस्तीत म्हणजे ते कॉफी वगैरेचा ग्लास दिला, पण ह्या प्रियाने तो ग्लास फेकून टाकला खालती. आणि मग आता ती तशीच गेली. पण हा पण मंडळी रविराज तिला म्हटले की तिला सॉरी बोल तू. तन्वी तू तिला सॉरी बोल, ती तुझी आई आहे ना, सॉरी बोल तिला. पण मंडळी तरी पण ती निघून जाते. आणि आता मंडळी बघा, आता इकडे महिपतच्या घरी महिपतच्या घरी पवार आणि जोशी आलेले आहे. आणि आता
आणि आता हा महिपत त्या जोशीला म्हणत असतो, तू त्याला साईन करायला का लावलीस? हे जोश्या सांग मला, तू त्या मधुकर पाटलाला ते साईन करायला का लावलीस सांग. आणि आता मंडळी आता महिपत म्हणत असतो, अरे तू त्याला सांगितलं का की तू त्याला हजेरी नको द्यायला सांगू? तू त्याला सांगितलं का पोलीस स्टेशनमध्ये हजेरी नको देऊ बाबा? सांगितलं का? जोश्या सांग मला, सांग. आणि आता मंडळी आता जोशी म्हणतो की मी आता त्याला फोन करून विचारतो ना, थांबा तुम्ही जरासं थांबा. हो पवार यांना जरासं थांबवा ना. आणि आता मंडळी आता या पवारने या कुसुमताईवरून फोन म्हणजे आता कुसुमताईच्या मोबाईलवर फोन केलेला आहे. आणि मग आता जोशी कुसुमताईला म्हणतो, मी तुमच्या चांगल्यासाठीच तर सांगत होतो ना तुम्हाला. तुम्ही का तिकडे जाऊन हजेरी दिली मधुकर पाटलांची? आणि हे मधुकर पाटील कुठे गेले? तर मग आता कुसुमताई म्हणते की ते जरासे बाहेर आहेत. पण अच्छा तुम्ही असं म्हणालात का की नका देऊ हजेरी? आम्हाला वाटलं की तुम्ही म्हणाल की हजेरी द्या. आणि मग आता मंडळी हे मी तुम्हाला आता सांगितलं त्याच्या आधी या जोशीने म्हणजे त्या हवालदारला फोन करून विचारलेलं, नंतरला मग कुसुमताईला विचारलेलं. सॉरी मी तुम्हाला तो रिव्ह्यू नाही दिला. जोशी त्या हवालदारला पण म्हणतो की कोणतरी एक मधुकर पाटील नावाचं आलेलं का आणि तिकडे हजेरी दिली का? तर मग आता तो हवालदार पण म्हणतो हो आलेला. आणि त्या हजेरी देऊन पण गेले. आणि आता मंडळी आता महिपत खूप जास्त रागात आलेला आहे. आणि आता बघण्यासारखं असेल की आता महिपत त्या जोशीचं काय करतो. आणि आता मंडळी बघा आता पूर्णाजी खूप जास्त खुश झालेल्या असतात, कारण की दारात एक रांगोळी काढलेली असते. तर मग आता पूर्णाजीला वाटतं की तर विमलने काढली आहे. आणि मंडळी ती खूप जास्त भारी रांगोळी असती. आणि आता मंडळी डायरेक्ट आता पूर्णाजी आता विमलताईला बक्षीस देणार असतात. तेव्हा आता मग म्हणजे आता विमलताई म्हणते की पण ही रांगोळी मी नाही काढली आहे. असं डोकं तर आपल्या सायलीताईलाच असेल ना, ही रांगोळी सायलीताईंनी काढलेली आहे. आणि मग आता मंडळी आता म्हणजे पूर्णाजी इकडे तिकडे आता कसं तरीच बघत असतात. मग आता सायली म्हणते, पूर्णाजी थँक्यू, तुम्ही माझी एवढी तुम्ही माझं ना एवढ्या मनापासून तुम्ही एवढी माझी म्हणजे कौतुक केलं ना, त्याबद्दल तुम्हाला मनापासून म्हणजे मी तुम्हाला मनापासून थँक्यू बोलते. थँक्यू पूर्णाजी. आणि मग आता पूर्णाजी परत आता इकडे तिकडे बघत असते. आणि मग आता कल्पनाताई पण कन्फ्यूज होते आणि मग ती इकडे तिकडे बघत असते. आणि आता मंडळी आता हा भाग इथेच संपलेला आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. धन्यवाद.